तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात किंवा पायामध्ये वेदना होत आहेत? एक पाय मुरगळल्यासारखा ठणकतोय किंवा एका पायामध्ये नमनेस आहे, तर हा सायटिका पेन असू शकतो. नमस्कार, मी कल्याणी, योगा टीचर आणि वेलनेस कन्सल्टंट. बऱ्याच वर्षांपासून मी योग शिक्षण, योगा थेरपी, लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि हीलिंग या क्षेत्रात कार्यरत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सायटिका म्हणजे काय, तो नेमका कसा होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं योगाच्या मदतीने आपण याच्यावर कशी मात करू शकतो. सायटिका हा एक प्रकारचा नर्व पेन आहे. सायटिका नर्व ही आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी नर्व आहे, जी आपल्या लोअर बॅक पासून चालू होऊन हिप्स, थाईज आणि पायापर्यंत जाते. जेव्हा या नर्ववरती कॉम्प्रेशन किंवा दाब येतो तेव्हा ती वेदना पाठीच्या खालच्या भागापासून ते पायापर्यंत जाते. ही तीव्र कळ जणू काही एका विजेच्या झटक्यामुळे आलेल्या झिंझिण्यांसारखी असते. सायटिका नर्ववरती दाब आल्यामुळे आजूबाजूच्या मसल्सना सूज येणं हे जरी मुख्य कारण असलं तरी हा दबाव नेमका काय येतो, चला समजून घेऊया. आपल्या मणक्यांमध्ये ज्या डिस्क असतात त्या कुशनसारख्या काम करतात आणि लोअर बॅकमध्ये असलेल्या मणक्यांमध्ये जर का डिस्क फाटली किंवा ती तुटून बाहेर आली तर या सायटिका नर्ववरती दाब येतो. वय वाढल्यावर सुद्धा मणक्यांमधल्या डिस्क झिजायला लागतात आणि मणक्यांमधलं अंतर कमी होऊन सायटिका नर्ववरती प्रेशर येतं. तर कोणाला होतं हा सायटिका पेन? सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागी बसून काम करणाऱ्यांना किंवा एका जागी उभं राहून तासनतास काम करणाऱ्यांमध्ये हा त्रास अतिशय कॉमन आहे. सेल्स आणि मार्केटिंगसारखा फिरतीचा जॉब करणाऱ्यांना किंवा कॅबमध्ये जास्त ट्रॅव्हलिंग करणाऱ्यांना किंवा रिक्षा चालकांना सुद्धा सायटिकाचा पेन होऊ शकतो. काही वेळा प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढल्यानंतर सुद्धा काही महिलांना हा त्रास होऊ शकतो. यामध्ये बऱ्याच कॅटेगरीमध्ये लाईफस्टाईल हे मुख्य कारण आहे. जसं ओबेसिटीमध्ये वजन वाढल्यामुळे किंवा चुकीच्या खुर्च्या आणि चुकीचे बेड वापरल्यामुळे सुद्धा सायटिकाचा त्रास जाणवू लागतो. आता बघूया सायटिकाची लक्षणं काय आहेत. सिम्पटम्स ऑफ सायटिका. एका बाजूच्या पायात तीव्र झिणझिणीत वेदना. जनरली राईट साईडला सायटिका होण्याचं प्रमाण जास्त आहे. पाठीच्या खालच्या भागापासून हिप्स, थाईज, काफ आणि फूटपर्यंत हा पेन जाणवतो. पाय सुन्न होणे म्हणजे नमनेस जाणवणे. नर्ववर दाब आल्यामुळे संवेदनाशील भाग बधीर होतो आणि पायाला स्पर्श झाल्यावर जाणवत नाही किंवा उभं राहायला त्रास होतो, उठता बसता त्रास होतो. एका बाजूच्या पायात कमजोरी वाटते, वीकनेस वाटतो आणि एक पाय जरा नाजूकच होतो. कधी कधी खोकल्यावर, शिंकताना किंवा उठताना सुद्धा हा त्रास होतो. तसंच सकाळी उठल्यावरती स्टिफनेस, बॅक पेन किंवा पायात गोळा येणं ही सुद्धा सायटिकाची लक्षणं आहेत. लक्षात ठेवा, सायटिका ही एक वेदना आहे, पण त्याचं कारण खोलवर आहे. मग उपायही खोलवरच केले पाहिजेत ना. केवळ पेनकिलर्स नव्हे तर पद्धतशीर उपचार आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट यामुळे हा पेन आपल्याला पूर्णपणे दूर करता येतो. आता तुमचा मुख्य प्रश्न की सायटिकावर योगाने उपाय होतो का? तर होय, योगा ही फक्त व्यायाम पद्धती नाही तर पेन मॅनेजमेंट म्हणजे प्रिव्हेंशन आणि क्युअर या दोन्ही स्टेजेसवर काम करणारी अतिशय प्रभावी थेरपी आहे. योगामध्ये पाठीचे आणि पायाचे मसल्स रिलॅक्स करण्यासाठी बरीच आसनं आहेत, जसं सेतुबंधासन, सुप्त भद्रासन, सुप्त कपोतासन, मत्स्येंद्रासन आणि इतरही काही. नर्व्सला शांत करण्यासाठी अनुलोम विलोम, भ्रामरी, ओमकार चॅन्टिंग आणि डीप ब्रिदिंगचा सुद्धा खूप उपयोग होतो. अँटी इन्फ्लमेटरी डाएट म्हणजेच दूध, हळद आणि सुंठ याचा नियमित वापर किंवा आलं आणि लसूण याचा आपल्या आहारात वापर करणं आवश्यक आहे. तसंच इप्सम सॉल्ट बाथ किंवा एरंडेल तेलाने मसाज, गरम पाण्याचा शेक अशी काही घरगुती उपचार पद्धतीसुद्धा आहेत. तर सायटिका पेनमध्ये काय टाळावं किंवा काय करू नये? तर 1 किंवा 2 किलोपेक्षा जास्त वजन उचलणं बंद करा. एका जागी खूप वेळ बसणं किंवा खूप वेळ उभं राहणं सुद्धा टाळा. चुकीच्या खुर्च्या किंवा चुकीचा बेड रिप्लेस करणं, वेट कंट्रोलमध्ये ठेवणं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे काही उपाय आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित योगा करा. योगाच्या मदतीने हा पेन आपण फक्त कमीच नाही तर पूर्णपणे दूर करू शकतो. फक्त कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुढच्या आठवड्यात आपण सायटिकावरती काही आसनं यांचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोपर्यंत टेक केअर. थँक्यू.